ओला मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 चमचे खसखस, 2 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत आणि 1 लसूणचा गड्डा घ्यायचा आणि अर्धी सुके खोबऱ्याची वाटी घ्यायची. इकडे एका परातीमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे, डाळीचं पीठ आहे. एक वाटी डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये जिरे, तीळ आणि ओवा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. तुम्हाला जसं तिखट हवं तसं तिखट, अर्धा चमचा तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हळद पावडर, जिरे आपण मगाशी थोडे घातलेले आहेत, आता थोडे घालतोय. आता यामध्ये थोडंसं 1-2 चमचे तेल घालायचं आहे. चवीपुरतं मीठ, 2 चमचे रिफाइंड ऑइल टाकूयात. यामुळे आपली पीठ भिजवताना आपल्या हाताला लागणार नाही किंवा चिकट होणार नाही. पूर्ण तेल पिठाला लावून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे आणि चांगला एक घट्ट गोळा बनवायचा आहे. तोपर्यंत इकडे कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये 1 चमचा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण परतवून घेतला होता आणि त्यामध्ये आपण जो ओला मसाला बनवून घेतला आहे तो मसाला टाकलेला आहे. तेल सुटेपर्यंत भाजेपर्यंत आपण इकडे वडी बनवून घेऊया. जास्त पण पातळ लाटायची नाही आहे, पोळी मीडियम साईजचीच लाटायची. हा मसाला आता आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता दुसरे मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट, हळद पावडर, जिरे पावडर, धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर. तर हे चांगलं परतवून एकजीव करायचं आहे. मीठ टाकायचं आहे. मीठ टाकताना लक्ष द्यायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण वडीसाठी सुद्धा मीठ वापरलेलं आहे. चांगलं ऑइल सुटल्यानंतर मगच त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे, चांगला परतवून. 2 ग्लास पाणी. रश्श्याची कन्सिस्टन्सी बघा, असा पातळच राहिला पाहिजे रस्सा, कारण आपण त्याच्यामध्ये वड्या टाकणार आहोत, त्यामुळे थोडंसं अजून ते नंतर थिक होतं. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सगळ्या वड्या टाकलेल्या आहेत. वरून कोथिंबीर घालायची. या पद्धतीने पाटवडी किंवा पाटोडी रस्सा एकदा नक्की बनवून बघा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.